सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यामुळे आता नागरिकांच्या चिंता वाढलेल्या आहेत। गॅससाठी वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत। तर दुसरीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सिलेंडरची साठेबाजी रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू केलाय। पाहूयात। आमच्या घरी आता लग्न आहे। लग्न असल्यामुळे आता आम्हाला आणखीन टेन्शन वाढलं, गॅस कधी मिळणार, कसं मिळणार। खूपच अवघड झालेलं आहे आता। म्हणजे कसं वापरायचं आणि काय हा खरं गृहिणीचा प्रश्न पडलेला आहे। आधी गॅस घरापर्यंत यायचा, पण आता येत नाही। आम्हाला आता प्रॉब्लेम फेस करावा लागतात। 3 दिवस झाले बुकिंग केली आहे आणि आम्हाला कॉल आलता की येणार आहे, बट ते आले नाही। गॅससाठी बहुतांश शहरांमध्ये लांबच लांब रांगा लागल्यात। अनेक ठिकाणी ग्राहक आणि गॅस एजन्सीचे कर्मचारी यांच्यात बाचाबाचीचे प्रकारही घडतायत। परिणामी युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढताना दिसते। ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गॅसची साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणजेच इस्मा लागू केला। दुसरा सिलेंडर मिळण्यासाठी 21 दिवसांऐवजी 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। सर्व परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी यासाठी सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देशही दिले। मात्र सध्या तरी नागरिकांना दिलासा मिळताना दिसत नाही। कोल्हापुरात घरगुती गॅससाठी एजन्सी समोर मोठ्या रांगा लागल्यात। सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात। अजून सिलेंडरचा विषय नाही की जी 5 तारखेपर्यंत बुकिंग झालेली आहे ती बुकिंग तुम्ही 5 तारखेचं देणार म्हणतात फक्त, पण ऑनलाईन चालू नसल्यामुळे आम्ही बाकीच्यांनी काय करायचं। सिलेंडर सप्लाय घरी आता जेवणाचे हाल आहेत लोकांचे। त्या लोकांना आता हा विषय आहे, आता बघू आता देतात काय। संभाजीनगरच्या वाळूंज MIDC परिसरात सिलेंडर मिळवण्याकरता नागरिकांना भर उन्हात रांगा लावाव्या लागतात। वेळेत सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। ऊन आणि चिंता वाढत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। आधी गॅस घरापर्यंत यायचा, पण आता येत नाही। आम्हाला आता प्रॉब्लेम फेस करावा लागतात। आता घरपोच जो गॅस येत होता तो येत नाही येते। आम्ही 3 दिवस झाले बुकिंग केली आहे आणि आम्हाला कॉल आलता की येणार आहे, बट ते आले नाही। आता युद्धामुळे कमी आहेच, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये। पण कारण काय होतंय, आता जो आपण ऑनलाईन चेकिंग आहे, विदाऊट KYC शिवाय सिलेंडर मिळणार नाही। KYC आणि बुकिंग हे कंपल्सरी आहे। ते KYC चेकिंग करण्यासाठी व बुकिंग चेक करण्यासाठी हा गर्दा जास्त थांबलेला आहे। ठाण्यातील कळवा भागात गॅसचा तुटवडा जाणू लागलाय आणि या भागात सुमारे 45,000 घरांमध्ये HP गॅसचा पुरवठा होतो। दररोज 1,500 ते 2,000 सिलेंडरची मागणी असताना सध्या फक्त 900 सिलेंडरच उपलब्ध होत आहेत। त्यामुळे नागरिकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे। धाराशिवमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। सिलेंडरच उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाक करायचा तरी कसा असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला। हो, युद्धामुळे गॅस पण मिळणार गेलेत। आमच्या घरी आता लग्न आहे। लग्न असल्यामुळे आता आम्हाला आणखीन टेन्शन वाढलं, गॅस कधी मिळणार, कसं मिळणार म्हणून। आणि आता सध्या लाकडंही मिळत नाही, चुलीचं अवघड आहे आणि लग्नामुळे आता एकदम एवढं टेन्शन आले सगळ्यालाच। आता खूपच अवघड झालेलं आहे आता। म्हणजे कसं वापरायचं आणि काय हा खरं गृहिणीचा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे काय करायचं, सध्या लाकडं व्यवसाय ते बी बंद झालेले आहे। कारण गॅसवर सगळे स्वयंपाक करतात आजकाल, कोणालाच चूल पेटवायला नको वाटते आणि त्याच्यामुळे ही खूप अवघड होऊन बसलेलं आहे। आता कसं करायचं आणि काय करायचं हा मोठा प्रश्न आलेला आहे आमच्या पुढं। घरगुती गॅस सिलेंडरसाठी सध्या पंढरपूरमध्ये नागरिकांना कसरत करावी लागते। गॅसच्या तुटवड्यामुळे घरपोच गॅस सेवा मिळत नाही। अशातच नागरिकांनी रांगा लावून गॅस खरेदी करण्याकडे गर्दी केलेली दिसून येते। प्रशासनाकडून गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। अशा परिस्थितीत घरात चूल बंद होऊ नये, घरातील गॅस चालू राहावा त्यासाठी रांगा लावून लोक गॅस खरेदी करतायत। गॅस बुकिंग करून घरी आलेलं नाही। दरवेळेला बुकिंग केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी बुकिंग मिळते घरात, पण आता सध्या असा आहे तुटवडा निर्माण झाल्यासारखं झालाय। त्यामुळे इथं गोडाऊनला येऊन गॅस खरेदी करून जायचंय आता, आणि शासनाने भाववाढ केलेली आहे ती दरवाढ मागे घ्यावी। नागपुरात नो OTP नो गॅस अशा नोटीस एजन्सी बाहेर लावण्यात आलेल्या आहेत। OTP शिवाय गॅस सिलेंडर दिला जाणार नसल्यामुळे ग्राहकांना आधीच बुकिंग करून सिलेंडर घ्यावा लागतोय। परिणामी नागरिक मेटाकुटीला आलेत। मी नंबर लावलाय 6 तारखेला, तर तिथे OTP शिवाय म्हणत आहे की नंबर नाही। मी गॅस एजन्सीला पण फोन केला तर ते म्हणत आहे की तुम्हाला तुमचा नंबर लागलाय पण ते रिफिल तुम्हाला होऊ शकेल नाही, डिलिव्हर नाही होऊ शकेल।
तर डिलिव्हरी बॉयला पण मी फोन लावला, त्यांनी पण म्हटलं OTP शिवाय तुम्हाला डिलिव्हर होऊ नाही शकणार. अमरावतीत गॅस एजन्सीजना कमी प्रमाणात सिलेंडरचा पुरवठा होतोय, त्यामुळे वेळेत गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहक थेट एजन्सीत जाऊन सिलेंडरची मागणी करतायत. सरकारनं घरगुती गॅसच्या किमतीत आधीच 60 रुपयांची वाढ केली आहे, त्यात बुकिंगचा कालावधीही वाढवलाय. गृहिणींनी तीव्र शब्दात याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सिलेंडरचे भाव खूप वाढलेले आहेत आणि सिलेंडर तर भेटू शकत नाही आम्हाला. पहिलंच भेटत नव्हतं, पण आता तर भेटतच नाही आहे. आणि हे युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे दर पण खूप वाढलेले आहेत आणि लाकडं पण भेटत नाहीत, त्यामुळं आम्हा गृहिणींची खूप अडचण आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावात घरगुती गॅस सिलेंडरच्या गोडाऊनवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून नागरिकांना तातडीने सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात येते. 24-25 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा सुरू झालेलं आहे आणि सर्वांचं निवारण झालेलं आहे. नागरिकांनी थोडं संयमानं घ्या, जास्त हैराण होऊ नका, सिलेंडर बुकिंग करा, घरपोच येईल. एकीकडे सिलेंडरचा तुटवडा आणि वाढत्या किमती, तर दुसरीकडे सरकारचे निर्बंध, यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळे गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.